जय शिवराय, जय भीम. मित्रांनो, मी आपला होस्ट आणि दोस्त अनिकेत गोडबोले आपलं स्वागत करतो द मावा तुडतुडा वाईन्सच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत जामसाळा जुना या ठिकाणी. या गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतले 6 विद्यार्थी, नवोदयला 13 विद्यार्थी एकलव्य स्कूलमध्ये आणि 3 विद्यार्थी सैनिकी स्कूलमध्ये सिलेक्शन झाले आहे. चला त्यांना भेटूया आणि शिक्षकांसोबत आपण त्याविषयी चर्चा करूया. नमस्कार. आज आपण आपले जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जामसाळा या ठिकाणी अनेक विद्यार्थी ही जी तुम्ही बघत आहे, ह्या बॅचमधनं जवळपास 6 मुलं यावर्षी नवोदयच्या परीक्षेमध्ये पास झाले. मुलांचा आणि शिक्षकांचा कस लागतो ते विद्यार्थी या ठिकाणून 6 विद्यार्थी पास झाले. ती शाळा आहे आणि हे मुलं घडवण्यामागे जो सर्वात महत्त्वाचा हात असतो आपल्यासोबत आदरणीय धारणे सर आहेत. ह्या ज्या विद्यार्थ्यांचे शिल्पकार आहेत, जे नवोदयला लागले आतापर्यंत ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये या गेल्या 3 वर्षापासून म्हणजे 6 वर्षापासून 21 मुले नवोदयला पासआउट झाली आहेत. तर त्यांच्या मागे जी मेहनत आहे ती धारणे सरांची आहे, इथल्या शिक्षक वृंदांची आहे. तर आपण ते सरांसोबत चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. माझं नाव आहे रवींद्र शामराव धारणे. इथं मी मागल्या 4 वर्षापासून कार्यरत आहे. आजपर्यंत आमच्या शाळेतील जवळपास 21 विद्यार्थी नवोदयसाठी पात्र झालेले आहेत. त्याचप्रमाणे 20-25 विद्यार्थी आहेत ते एकलव्यसाठी पात्र झालेले आहेत आणि 24 विद्यार्थी आमचे शिष्यवृत्तीधारक आहेत. आणि यावर्षी आम्ही पहिल्यांदा सैनिकी विद्यालयासाठी 3 मुली बसवल्या होत्या आणि 3ही मुली सैनिकी विद्यालयाची परीक्षा पास झालेल्या आहेत. 100% निकालाने. आणि मागच्या वर्षी आणि यावर्षी नवोदयमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी देणारी शाळा म्हणून आमची शाळा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. मागच्या वर्षी 5 मुले सिलेक्ट झाली होती आणि यावर्षी 6 मुले सिलेक्ट झालेली. सर, हा जो नवोदयची विद्यार्थी घडवण्याचा प्रवास आहे किंवा ही जी इतकी सुंदर तुम्ही शाळा बनवली आहे, याच्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, शासकीय अडचणी असोत किंवा लोकांच्या अडचणी असोत, त्याला आपण कशा पद्धतीनं फेस केला आहात? शासकीय अडचणी मला तर सर म्हणजे आम्हाला शिकवण्याव्यतिरिक्त बरेचसे कामं करावं लागतात, अशैक्षणिक कामे. तर त्यावरही मात करून लोकांच्या प्रयत्नातून आम्ही उन्हाळ्यामध्ये स्पेशल क्लासेस घेतले. उन्हाळ्याभर मी कुठेही नाही गेलो. आणि विशेष म्हणजे या मुलांची साथ, ती पण मुले एकदा आमच्या शाळेमध्ये आली की उन्हाळ्याभर याच वर्गामध्ये होती ती. आणि दिवाळीमध्ये पण 1 दिवसात सुट्टी दिली मी त्यांना. आणि कसल्याही प्रकारची सुट्टी न घेता त्यांनी केलेले प्रयत्न, त्यांची जिद्द, त्यांचे परिश्रम यामुळे आमची 6 विद्यार्थी नवोदयला पात्र झाली. सर, ह्या शाळेच्या सौंदर्यीकरणासाठी तुम्ही वर्गणी केलात, लोकवर्गणीतून ही शाळेचं सौंदर्यीकरण झालं, ही गोष्ट खरी आहे का? हो सर, खरी आहे. कारण इथं दरवर्षी आम्ही धान काढत असतो, धान्य जमा करतो आणि तो धान्य विकून, गावातील धान्य जो गोळा केला असतो विकून जे पैसे येतात त्यावर आम्ही ती लोकवर्गणीतून ही शाळा दुरुस्ती करत असतो. यावर्षी काय झालं, आम्ही धान्य मागच्या 2 वर्षापासून धान्य बंद केलं आणि पैशा स्वरूपात वर्गणी मागणी चालू केली. तर लोकांनी भरपूर सहकार्य केलं, भरभरून सहकार्य केलं. त्याच्यामुळे आमच्या जवळपास 72,000च्या वर पैसे आमच्याकडे जमा झालेत. आणि फक्त नवोदयमध्येच नाही तर आमची शाळा नवरत्न स्पर्धेमध्ये पण
आमच्या केंद्रातून टॉपवर होती. यावर्षी आम्ही जनरल चॅम्पियनशिप तालुक्याची पण मारली, सांस्कृतिक चॅम्पियनशिप, जनरल चॅम्पियनशिप खेळामध्ये आणि सांस्कृतिकमध्ये पण तालुक्याची आणि बीट स्तरावर मारलेली आहे. म्हणजे नुसतं शैक्षणिकच नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जावा यासाठी सरांचे सर्वतोपरी प्रयत्न आहेत. सर, म्हणजे ज्या वेळेस हा नवोदयचा जो रिझल्ट लागला आणि तुमचे 6 विद्यार्थी जसे सिलेक्ट झाले तर त्यावेळेस तुमच्या भावना काय होता? त्यावेळेस भावना म्हणजे अक्षरशः डोळ्यामध्ये अश्रू होते आणि कुठेतरी म्हणजे मुलांना त्यांनी केलेल्या कष्टाचं फळ मिळालं याचा आनंद झाला. खरं सांगायचं अजून 5-6 मुले आमचे जवळपास 90च्या जवळपास आहेत सर. जवळपास एक मुलगी तर अशी आहे, तिला सारखे मार्क आहेत. एक शाळेत दुसऱ्या शाळेतली मुलगी आहे, तिला आणि हिला सारखेच मार्क आहेत, पण ती वयाने थोडी मोठी असल्यामुळेच नंबर कटला. असे जवळपास आमच्याकडे 90वाले अजून 4-5 विद्यार्थी आहेत. ऑफमध्ये 90वाले जवळपास अनेक विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आहेत. सर, ह्या ज्या गोष्टी आपण करत आहात ह्या विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा या शाळेसाठी म्हणा, तर याच्यामधनं अनेक गावच्या लोकांनी आदर्श घेतला पाहिजे. पण सर, ह्या गोष्टीमध्ये ज्या ज्या काही अडचणी येतात, ज्या आतापर्यंत तुम्हाला ज्या अडचणी आल्या त्याचं स्वरूप थोडंसं आम्हाला सांगाल का? अडचणीचं म्हटलं तर काही नाही आलं सर. अडचणी कसं झालं, माझं प्रॉपर गाव जवळ असल्यामुळे मला फारशा अडचणी जाणवल्या नाहीत किंवा मी उन्हाळ्यामध्ये इथंच असल्यामुळे ती मी घेऊ शकलो. बरेच जण शिक्षक असे आहेत ते प्रयत्न करायला तयार असतात, पण त्यांना कुठेतरी वेळ कमी मिळतो. मला वेळ जास्त देता आला की यामुळे देता आलं की माझं गाव जवळ असल्यामुळे आणि मी उन्हाळाभर इथंच राहतो किंवा जे सणवार असतात, सणादा वगैरे इथंच राहत असल्यामुळे मला जास्त ज्या अडचणी आल्या नाहीत. आणि विशेष करून आमच्या गावकऱ्यांचं मी म्हणजे आभार मानू इच्छितो की त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. जी 8 वर्षापासून जी परंपरा आहे आम्ही ते टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि पुढे पण टिकवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच सर, हा जो यशाचा कारवा आहे, हा जो यशाचा प्रवास आहे हा अविरतपणे चालू राहावा आणि दरवर्षी जामसाळा जुना या शाळेतील अनेक विद्यार्थी नवोदयला जावा, शिकून आमच्या समाजाला एक आदर्श व्यक्तिमत्व मिळावं हीच सदिच्छा देतो. सर, ज्या वेळेसपासून रिझल्ट लागला त्यावेळेसपासूनच्या अनेक गोष्टी समाज मनामध्ये आल्या किंवा वातावरणामध्ये तयार झाल्या की एकाच जातीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे आज सर जात ही गोष्ट अशी आहे की जाता जाता जात नाही, ती जात. तर आता वातावरण असं आहे भारताच्या राजकारणाचं म्हणा किंवा कशाची, प्रत्येक गोष्टीला जातीच्या चष्म्यातून बघण्याचा दृष्टिकोन चालू झाला आहे. तर अशा अनेक गोष्टी ह्या पंचकृषीमध्ये चालल्या की एकाच जातीच्या विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये नवोदयला लावतात, असं झालं तसं झालं. अनेक प्रकारच्या गोष्टीकडे आपण कसे पाहता? सर, जातीचं म्हटलं काय नाही, इथं बहुसंख्य म्हणजे आदिवासी बहुल भाग आहे हा. ताडोब्याच्या पायथ्याशी असलेलं हा गाव छोटंसं. जाती म्हणजे पुष्कळ जातीचे इथं लोक आहेत, म्हणजे वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत. पण कसं होते, जेव्हा इथं 75% जास्तीत जास्त लोक आदिवासी आहेत, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आदिवासी मुलांचं नाव दिसलं की लोकांना असं वाटतं की ते आदिवासी प्रवर्गातून लागलेले आहेत. हे चुकीची कल्पना आहे. याच्यामध्ये बरेच मुलं, जसं आता यावर्षी आपण जर 6 मुले लागली, त्याच्यापैकी 2 SC समाजाचे मुलं आहेत, 3 आपले आदिवासी आहेत, 1 OBC कॅन्डिडेट आहे. पण SC समाजातील जे मुलं आहेत ते आमची दोन्ही मुले ओपनमधून लागलेली आहेत. एक आदिवासी समाजातील मुलगी आहेत, 2 मुली, एक नाही 2 मुली, त्या पण ओपनमधून लागलेल्या आहेत. OBCवाली आमची ती मुलगी आहे ती पण ओपनमधून लागलेली आहे. मला असं वाटतं की विनाकारण आडनाव सेम असले किंवा आपण नाही का आडनाव सेम असले म्हणजे पोरं ते त्या प्रवर्गातून लागले, ही मानसिकता लोकांनी म्हणजे दूर सारायला पाहिजे. गुणवत्ता इथं खरंच आहे, त्या मुलांनी मेहनत केली आणि सगळ्यांनाच मी सांगतो, अजून पण सांगू इच्छितो, एक मुलगी सोडले 90वाली आहे, बाकी सर्वजण आहेत 92च्या अभाव आहेत, जे सगळं 92, 93, 94पर्यंतचे मार्क आहेत त्यांना. नक्कीच सर, किमान ह्या कोवळ्या विद्यार्थ्यांनासुद्धा जातीच्या चष्म्यातून बघणे आता जनतेने बंद करावे आणि सर्वतोपरी प्रयत्न करून त्या मुलांना घडवावं, घरचा सपोर्ट द्यावा आणि समाजाचा सपोर्ट द्यावा. त्या सपोर्टमुळे हा विद्यार्थी कुठे ना कुठे घडून एक समाजामध्ये एक प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून उभारून येईल. मित्रांनो, आपल्यासोबत जिल्हा परिषद शाळा जामसाळा जुनाची नवोदयमध्ये
सैनिकी विद्यालयाच्या परीक्षेमध्ये आणि एकलव्य परीक्षेमध्ये, या तिन्ही परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त असलेली आणि सिलेक्शन झालेली मुलगी अनुष्का दोडके आपल्यासोबत आहे. बेटा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. स्वागत करतो द मावा तुडतुडा वाईनच्या यूट्यूब चॅनलवर. बेटा, हा जो नवोदयचा प्रवास आहे किंवा ह्या ज्या परीक्षा तू पास झालेल्या आहेस किंवा तुझं सिलेक्शन झालेलं आहे, तर याच्या अभ्यासामध्ये तू कशा पद्धतीने सामोर गेली किंवा तुला सरांचा सपोर्ट वगैरे कशा पद्धतीने मिळाला, थोडंसं सांगा मला. सर मला म्हणत होते की अनुष्का सर मला म्हणत होते अनुष्का लागू शकते, पण मला नव्हतं वाटत की मी लागणार. पण नाही का, मी जिद्दीने अभ्यास केली आणि मी शेवटी लागली. वेल्डन बेटा. किती वाजेपासून किती वाजेपर्यंत तू अभ्यास करायची बेटा? सकाळी 4:30 वाजता उठायची आणि 6 वाजतला अभ्यास करायची, मग शाळेत नाही का यायची. अच्छा, नंतर शाळेतून गेल्याच्या नंतर शाळेमध्ये सर तर शिकवतच असतील ना? हो नवोदयच्या क्लासमध्ये. हो. त्याच्यानंतर शाळेमधून तू जेव्हा घरी गेलीस, घरी जात होतीस, त्यावेळेस मग अभ्यास करायची का तू? हो सर. खेळ वगैरे कशी खेळत होती तू? खेळ जास्त नव्हती खेळत, फक्त वेळ भेटला तेवढा खेळत होती. धन्यवाद. तुझे पप्पा काय करतात बेटा? फोटोग्राफर आहेत आणि मोबाईल दुरुस्त करतात. मित्रांनो, एका सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी आज नवोदय, एकलव्य आणि स्कॉलरशिपची एक्झाम, अशा तिन्ही एक्झाम एकाच वेळेस ह्या विद्यार्थिनीने पासआउट केल्या. तिच्या भविष्यासाठी तुला सदिच्छा. गो हेड विल्टन. माझं नाव संबोधी घेडा. संबोधी गेडाम. तुझ्या वडिलांचं नाव? कैलास. संबोधी कैलास गेडाम आपल्यासोबत आहे. मित्रांनो, ह्या विद्यार्थिनीचा नवोदयच्या परीक्षेमध्ये सिलेक्शन झालं या शाळेमधून. बेटा, नवोदयची परीक्षा ज्यावेळेस तू अभ्यास करायची, किती तास अभ्यास करायची? मी 4-6 तास अभ्यास करायची. 4 ते 6 तास दररोज अभ्यास करायची. त्याच्यामध्ये अभ्यास करताना तुला असं कधी वाटलं नाही का की मी बाकीच्या विद्यार्थ्यांसारखी खेळावं, इकडे फिरावं तिकडे फिरावं? मला तसं वाटत होतं, पण मला अभ्यासाची जिद्द होती. मला नवोदयला वगैरे जायचं होतं, म्हणून मी म्हणजे खेळायला गेली नाही. बेटा, सर चांगले शिकवतात का? हो सर, बिलकुल चांगले. उन्हाळ्यामध्ये वगैरे तुमचे क्लासेस झाले होते का? हो सर. आणि दिवाळीला किती दिवसात सुट्ट्या भेटल्या होत्या तुम्हाला? फक्त 1-2 दिवसाची सुट्टी मिळाली होती. म्हणजे ज्या सुट्ट्या विद्यार्थ्यांना पाहिजे हव्या असतात, म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी असो, दिवाळीची सुट्टी असो, अनेक विद्यार्थी परीक्षा झाल्याच्या नंतर ह्या 2 सुट्ट्यांची वाट बघत असतात. आम्हीसुद्धा विद्यार्थी होतो, आम्हीसुद्धा वाट बघायचे. पण जामसाडा जुना या प्राथमिक शाळेची एक करामत अशी की ह्या सुट्ट्या सगळ्या सुट्ट्या अभ्यासाच्या याच्यामध्ये त्यांनी घालवल्या आणि त्याचं हे यश आहे. बेटा, मोठी होऊन तुला काय बनायचं आहे? मला मोठे होऊन कलेक्टर बनायची इच्छा आहे. नक्कीच एक कलेक्टर, संबोधी नावाची कलेक्टर आपल्या गावावरून होणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. नक्कीच तुला शुभेच्छा आहेत बेटा, आणि नक्कीच तू अभ्यास कर छान आणि सामोरचा मोठी हो. आम्ही कायम तुझ्यासोबत आहेत. त्याच्यासोबत आहोत. राजरत्न गेडाम ह्या मुलाचं नाव आहे. बेटा नमस्कार. नमस्कार सर. नवोदयला तुझा नंबर लागला, कसं वाटतं आहे? मला खूप छान वाटतं आहे. बेटा, नवोदयच्या परीक्षेच्या अगोदर तू किती तास अभ्यास करायचा? मी 2 तास अभ्यास करायचा. सर शिकवत होते का तुला छान? हो. तुझे बाबा काय करतात? मिस्त्री काम करतात. मिस्त्री काम करतात. तुझं गाव कोणतं आहे? जामसाडा जुना. जामसाडा जुना. आई काय करते? आई घर काम करते. मित्रांनो बघा, इतक्या हलाखीच्या परिस्थितीमधून सामोर येऊन ह्या मुलाने आज नवोदयसारखा पल्ला गाठला आहे. नक्कीच जवाहर नवोदय विद्यालयातून अनेक अधिकारी आपल्या देशाला मिळाले आहेत. त्याच निमित्तानं आपल्या जामसाडा जुना या गावातून आमचा राजरत्नसुद्धा मोठा अधिकारी होईल ह्या सदिच्छा देतो. बेटा, तुला सामोर जाऊन काय करायचं आहे, काय बनायचं आहे? IPS बनायचं आहे मला. IPS बनायचं आहे.
बघा मित्रांनो, आत्तापर्यंत आमच्या गावामध्ये UPSCचा IASचा IPSचा सुगावा नव्हता. आज हा 10 वर्षाचा मुलगा आपल्याला सांगतो की मला IPS बनायचं आहे. याच्यामधलं खूप मोठा आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे, तर तुम्ही नक्कीच घ्याल. आपण भेटूया दुसऱ्या विद्यार्थी. आपण आपल्यासोबत एक पुन्हा विद्यार्थिनी आहे. बेटा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग तुझं नाव सर. काय आहे? माझे नाव आरोही सुधीर काळे आहे. प्रॉपर कुठली आहे तू? राहणे कुठे आहे तुझं? मोहाडी. मोहाडी. मोहाडी नलेश्वरची ही विद्यार्थिनी आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामसाळा जुना या ठिकाणी. बेटा सर्वात अगोदर तुझं अभिनंदन. तुझं जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सिलेक्शन झालं. थँक्यू सर. बेटा अभ्यास करताना म्हणजे ज्या वेळेस तू अभ्यास करायची त्यावेळेस तुला कोणत्या कोणत्या अडचणी आल्या होत्या? मला फारशा तेवढ्या अडचणी नाही आल्या होत्या, कारण की सर पूर्ण शिकवतच होते. सरांनी ज्या गोष्टी म्हणजे सर तुम्हाला सुट्ट्यांच्या वेळेससुद्धा शिकवायचे का? हो सर. तुझे बाबा काय करतात बेटा? माझे बाबा ॲम्ब्युलन्स चालवतात, ड्रायव्हर आहेत. आई? आई घरकाम करते. अच्छा, तुला भाऊ आहे? हो. लहान आहे मोठा आहे? लहान आहे. अच्छा, काय सांगशील तुझ्या भावाला तू? मी त्याला सांगेल की तू पण माझ्यासारखा मोठा हो, नवोदयला लाग. सामोर जाऊन म्हणजे नवोदय पास केल्याच्या नंतर सामोर जाऊन तुला काय बनायचं आहे? मला मिलिटरी मॅन बनायचं आहे, पण माझे पप्पा म्हणतात की तू डॉक्टर बन. तुझा काय विचार आहे? मला मिलिटरी मॅनच बनायचं आहे. धन्यवाद. नक्कीच सैनिकी शाळेमध्ये सुद्धा ह्या विद्यार्थिनीचं सिलेक्शन झालं आहे, त्यामुळे प्रश्नच येत नाही. तुला शुभेच्छा बाळा. अभ्यास करताना म्हणजे तू ज्यावेळेस अभ्यास करायचीस आणि ही जी मुलं आहेत तुझ्या घराच्या आजूबाजूचे हे खेळायचे, तेव्हा तुला कसं वाटायचं? मला खेळायचं तर होतं, पण माहिती आहे का मला मोठं व्हायचं होतं, नवोदयला लागायचं होतं, म्हणून मी खेळायला जात नव्हती. अच्छा, नक्कीच नक्कीच. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी आदिवासी विभागातर्फे चालवण्यात जाणाऱ्या एकलव्य आदिवासी मॉडर्न स्कूल याच्यामध्ये हा सर्व विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यांना शुभेच्छा. तसेच इथले 3 विद्यार्थी म्हणजे एकूण 6 विद्यार्थी ह्या शाळेमधले नवोदयला लागले आणि 13 विद्यार्थी हे एकलव्याला लागले आहेत. 3 नवोदय आणि 3 सैनिकी स्कूलला, 3 पैकी 3ही ते सैनिकी स्कूलला जे बसले होते ते तिन्हीचं सिलेक्शन सैनिकी स्कूलमध्ये झालेलं आहे. ही सर अत्यंत गुणी विद्यार्थिनी आहे, म्हणजे मल्टी टॅलेंटेड विद्यार्थिनी आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये डान्स असो, चित्रकला असो, अभ्यास असो, खेळ असो, सगळ्यामध्ये म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा ही नंबर 1ची मुलगी आहे. हिला काय झालं, मधातच म्हणजे नवोदय तयारी करताना अपेंडिक्सचा प्रॉब्लेम झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं हिला ऑपरेशन झाल्यावरती 20-25 दिवस रेस्ट घे. पण या मुलीचं कौतुक करावं इतकं कमी आहे की ती 6-7 दिवसामध्येच ती शाळेमध्ये येऊन बसायला लागली आणि माझ्याकडे विनंती करू लागली की सर माझा राहिलेला अभ्यास तुम्ही पूर्ण करून द्या. त्याप्रमाणे मग मी सांगितल्याप्रमाणे तिनं पूर्ण अभ्यास केला आणि ती सिलेक्टेड झाली सर. नक्कीच बेटा तुझे लाख कौतुक करतो आम्ही. शाबाश बेटा. तुझा आदर्श घेऊन अनेक विद्यार्थीसुद्धा घडतील ही अपेक्षा करतो आणि थांबतो.